बदलापूर पूर्वच्या सर्वात मोठ्या आणि नामांकित शाळेत 4 वर्षांच्या 2 चिमुकल्या मुलींवरती लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे। शाळेतल्या सफाई कर्मचाऱ्यांना अत्याचार केल्याचा पालकांचा आरोप आहे। शहरातील सगळ्या मॉबची ती रेल्वे स्थानकाकडे हा मॉब गेलाय। रेल्वे ट्रॅकवरती आंदोलक उतरले आहेत। ही दृश्य आपण स्क्रीनवरती पाहतोय। बदलापूर या घटनेला अगदी हादरला आहे। नामांकित शाळेतल्या 2 चिमुकल्या मुलींवरती अत्याचार झालाय आणि त्याच्या विरोधातच आता शहरातील मॉब रेल्वे स्थानकावरती उतरलाय। लोकल अडवणार ते आहेत, त्यांच्या घोषणाबाजी सुरू आहे। आक्रमक हा सगळा मॉब झाल्याचं आपण पाहतोय। आज बदलापूरमध्ये बदलापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे। शाळेच्या बाहेर पालकांनी मोठी गर्दी केली असून आता त्यांनी रेल्वे स्टेशन सुद्धा काबीज केलाय। आपले प्रतिनिधी अजय दुधाने यांनी तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय, पाहूयात। बदलापुरात 2 दिवसांपूर्वी चिमुकलीवर अत्याचार झाला होता। त्या बाबतीत शाळेवरती तर आंदोलन सुरू होतं। आता मात्र हे आंदोलन आता बदलापूर रेल्वे स्थानकावर पोहोचलेले आहे। आपण पाहू शकता बदलापूर रेल्वे स्थानकामधली दृश्य, ही जी बदलापूर रेल्वे स्थानकावरची जी दृश्य आपण पाहू शकता। पूर्ण जे बदलापूरचे नागरिक तसेच पालक तसेच पक्ष कार्यकर्ते सर्वच इथे रस्त्यावरती उतरलेले, म्हणजे पटरीवरती उतरलेले आपण पाहू शकता। ही जे रेल्वे बदलापूर रेल्वे स्थानक आहे आणि हे बदलापूर रेल्वे स्थानक आपण पाहू शकता। या रेल्वे स्थानकाच्या 2 नंबर आणि 3 नंबर प्लॅटफॉर्मच्या मध्ये हे जे पटरीवरती हे जे पालक तसेच कार्यकर्ते तसेच नागरिक हे पूर्णपणे उतरलेले आहेत। या जी घटना घडली आहे त्या निषेधार्थ जे लोक आपण पाहताय, ही जी लोक आहेत ती पूर्णपणे रेल्वे पटरीवर उतरलेली आहेत। कुठे जे उत्स्फूर्त आंदोलन हे सुरू आहे आणि पाहायला गेलं तर हे जे आंदोलन हे शाळेपुरता मर्यादित होतं, मात्र आता हे आंदोलन आता रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेलं आहे। पाहायला गेलं तर कुठेतरी या आंदोलनाला आता वेगळं रूप दिलं जातं आहे। कॅमेरामॅन कृष्णासह अजय दुधाने, साम टीव्ही, बदलापूर। आपण पाहतो रेल्वे स्थानकावरती हा सगळा मॉब जो आहे तो उतरला आहे। पूर्ण बदलापूरच इथं आल्याचं दिसतंय। लोक आक्रमक झाले आहेत। लोकांना हे खूप संतापजनक प्रकरण आहे, ते त्यांच्या जिव्हारी लागलंय। किशन कथोरे हे बीजेपी आमदार आपल्यासोबत फोनवरून जोडले गेले आहेत। किशन जी, हा सगळा मॉब जो आहे तो बदलापूरच्या रेल्वे स्टेशनवरती उतरला आहे। सगळ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय। आपली यावरती काय प्रतिक्रिया आहे, आपलं काय म्हणणं आहे? खरं म्हणजे या प्रकरणाची फास्ट ट्रॅकवर चौकशी व्हावी। कालच उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही चर्चा करून बैठक केली। परवा त्या संस्थेवर कारवाई करावी। पोलिसांचे जे प्रमुख होत्या चितोळे मॅडम, त्यांची तातडीने बदली करायला लावली सीपीना, आणि नागरिकांना आव्हान केलं होतं की आपण हा रस्त्यावर उतरून हा प्रश्न होणार नाही, तर त्याला कायदेशीर मार्गाने आपण लढलं पाहिजे आणि कायदेशीर बाबी सगळ्या पूर्ण केल्यात। फास्ट ट्रॅकवर आपण तो गुन्हा घेतोय। संस्थेची पण आपण शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी लावलेली आहे। आणि पण या एखाद्या कुठल्या तरी प्रेसनी, बदलापूरच्या स्थानिक त्या एक चॅनल आहे काहीतरी युट्यूबचं, त्याने उलट्या सुलट्या नागरिकांच्या बातमी भडकवली आणि हा प्रकार वाढलाय। तर म्हणजे अशा प्रकारचे चॅनलवर सुद्धा बातम्या येणं फार चुकीचं आहे। नागरिकांना विनाकारण मनस्ताप होतो आणि हा प्रकार सोपा नाहीये। एखाद्या चिमुकलीवर हा अत्याचार होणं हा नीचपणाचा कळस आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला माफ केलं जाणार नाही। पण नागरिकांनी संयम ठेवावा आणि शांततेने त्या बाबतीमध्ये सहकार्य करावं। अच्छा, पण किशनजी, हा मॉब उतरला आहे, तुम्ही ज्या प्रकारे म्हणालात की तिथल्या एका स्थानिक वृत्तवाहिनीने याला वेगळं वळण दिलं आहे आणि शांततेनं केलं पाहिजे, परंतु आजकाल आपण बघितलं तर अशा घटना ज्या आहेत त्या म्हणजे जर त्याच्यावरती लोक उतरले नाही, त्यांनी आक्रमकतेनं विचारला नाही प्रश्न, तर त्याच्यावर कारवाईच होत नाही आणि म्हणून कदाचित लोक असे समोर येत आहेत का? मॅडम, मला परवा जसं माहिती झालं, मी तातडीने पहिल्यांदा सीपींच्या बरोबर, डुमरे साहेबांच्या बरोबर चर्चा केली आणि त्यांची पहिले बदली केली। त्याच्यानंतर परत संस्था चालकांच्या संस्थेवर पण आपण कारवाई करण्याचे आदेश दिलेत आणि पोलिसांनी पण त्यांच्यावर कारवाई करायला सुरुवात केली। शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशी समिती नेमली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बैठक करून तातडीने फास्ट ट्रॅकवर हा गुन्हा घ्यावा। अच्छा,
अशा प्रकारची मागणी केली आणि तो निश्चितपणे आपण चांगल्या विचारातून तिथशी नागरिकांना आव्हान केलं की आपण शांततेच्या मार्गाने याला सहकार्य करावं. सगळ्या पालकांनी आधी त्याला मान्य केलं होतं, पण कोणीतरी त्याच्यामध्ये ही ठिणगी टाकली आणि बदलापूर शांततेचं शहर आहे. कधीही बदलापूरमध्ये अच्छा, धन्यवाद किशनजी आपल्या या संपूर्ण माहितीसाठी. आपण सामशी बोलला. तर किशनजी जे आहेत भाजपचे आमदार आहेत, त्यांनी सांगितलंय की फास्ट ट्रॅकवरती हा चौकशी याची जी सुरू आहे आणि मॉब लोकांनी स्थानिकांनी संयम पाळावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.